नमस्कार मित्रांनो, आज आहे आपला दिवस 37वा आणि खरं तर बघितलं आपण तर या चॅलेंजचा मी असं म्हणेल एक नवीन पहिला दिवस आपण कन्सिडर करू शकतो. कारण की आत्तापर्यंत म्हणजे कालपर्यंत जी काय आपण सप्लिमेंट्स किंवा जी काय आपण डाएट घेतला आहे तर तो पूर्णपणे नॅचरल आणि फूड सप्लिमेंट्सवरती आपण डिपेंडंट होतो. तर आज पहिला दिवस होता, तर पहिल्या दिवसामध्ये जे क्रिएटिन आणि L-आर्जिनाइनचं जे डोसेस होतं तर ते आपण आज घेतले. आणि जे सध्या क्रिएटिन जे आपण लोडिंग करतो आहे बेसिकली जेव्हा आपण बघतो की क्रिएटिन 3 ग्राम 5 ग्राम आपण स्टार्टिंग करत असतो, पण मी जी सुरुवात केली आहे तर ती सुरुवात डिरेक्टली मी लोडिंगने केली आहे. सो आज मी 5 ग्रामचे 4 स्कूप्स असं म्हणजे 20 ग्राम लोड केलं आहे क्रिएटिन. आणि L-आर्जिनाइनचा एक स्कूप म्हणजे 10 ग्रामचा तो आज लोड केलेला आहे. सो याचे रिझल्ट्स आपल्याला दिसायला लागतीलच लवकरच. आणि आज मला बॉडीमध्ये तेवढे काही फरक जाणवले नाही टू बी ऑनेस्ट, पण जे वर्कआउट मी आज केलं तर वर्कआउटमध्ये मला बिलकुल थकवा जाणवला नाही. खरं तर आज लेग्स होते आणि लेग्समध्ये सुद्धा फुल इंटेन्सिटीनी हाय रेप्स वर्कआउट करून सुद्धा मी आज मला काहीच थकवा खरंच जाणवला नाही. कारण की जवळपास मी 8 सव्वा 8 जिममध्ये होतो आणि 12 वाजेपर्यंत मी जिममध्ये होतो. स्टील तो जो एक टायर्डनेस असतो तर तो मला बिलकुल फील झाला नाही. या गोष्टीनी थोडासा जे एक मेंटॅलिटी पण असेल कदाचित किंवा मग क्रिएटिनचा इफेक्ट असेल, जे काय असेल ते, पण खरंच खूप जास्त मला चांगला फरक जाणवला या गोष्टींचा. आणि लेग्समध्ये पण जे आज वर्कआउट होतं ते खूप स्ट्रॉंग वर्कआउट झालं. आज अनफॉर्च्युनेटली खूप जास्त गर्दी असल्यामुळे वर्कआउट मला पूर्ण इन्व्हर्ट करावे लागलं. म्हणजे मी कॉर्ड्सपासून स्टार्ट करण्याऐवजी आज मी एक हॅमस्ट्रिंगपासून स्टार्ट केलं वर्कआउट. काहीतरी एक व्हेरिएशन आज जाणवलं आणि अनुभवायला मिळालं. सो मी स्टार्टिंग वर्कआउट केलं लेग कर्ल्सपासून, त्यानंतर मी हिट केले स्टिफ लेग डेडलिफ्ट, त्यानंतर स्टँडिंग काफ रेजेस, सिटेड काफ रेजेस. हा स्टँडिंग काफ रेजेस जे होते तर त्याच्याऐवजी मी लेग प्रेसवरती काफ रेजेस केले. सो आज बरेचसे व्हेरिएशन मी ट्रेन केले. दरवेळेस होतं असं की आपण कॉर्ड्सला खूप जास्त प्रायोरिटाईज करतो आणि त्यामुळे काफ्स आणि हॅमस्ट्रिंगला थोडंसं आपण निग्लेक्ट केल्यासारखं होतं. त्यामुळे आज या 2 मसल्सवरती म्हणजे हॅमस्ट्रिंगचे मसल्स आणि काफ्सचे मसल्स यांच्यावरती खूप जास्त स्ट्रेन आला. आणि जे मसल्स आपण इग्नोर करतो जनरली म्हणजे थोड्याफार प्रमाणात, नॉट कम्प्लिटली, सो त्यांना आज खूप चांगल्या प्रकारे ट्रेन केलं. म्हणजे जे काही वर्कआउट्स केले लेग कर्ल्स जे असेल तर त्यामध्ये खूप जास्त कंट्रोल्ड रेप्समध्ये रिपिटेशन पूर्ण केले. प्रत्येक वेटसाठी 12 रेप मॅक्स किंवा 15 रेप मॅक्स एवढं हिट केलं. आणि दुसरी गोष्ट ही की जे काप्ससुद्धा आज मी सिटेड काप्स जे केले तर त्यांच्यामध्ये खूप जो TUT जो असतो आपला टाईम अंडर टेन्शन तर तो खूप जास्त प्रमाण वाढवलं त्या गोष्टींचं. त्यामुळे जो स्ट्रेन आला या काप्सवरती तर तो खूप जास्त हाय रेप्स वाढत होता. जी बर्निंग फिलिंग जी असते लॅक्टिक ॲसिडची तर ती खूप जास्त मोठ्या प्रमाणात जाणवली. त्यामुळे मजा आली खरंच वर्कआउटमध्ये. स्कॉट्स तरी पण म्हणजे शेवटला स्कॉट्स हिट करून सुद्धा मी 80 केजीज 80 आणि 85 केजीजमध्ये 12 रेप मॅक्स हिट केले. शेवटच्या रेपसाठी मी स्पॉटर ठेवला होता, पण तरीसुद्धा मी सेल्फनीच पूर्ण रेप्स हिट केले. त्यामुळे या गोष्टीचा मला खूप जास्त स्वतःवरती अभिमान वाटला. आणि ही गोष्ट महत्त्वाची आहे की आपण सध्या एक कटिंग फेजमध्ये एक लीन बॉडीकडे जाऊन सुद्धा जी स्ट्रेंथ जी होती तर ती सध्या सस्टेन आहे. त्यामध्ये कोणतीच कमतरता मला जाणवत नाही आहे. त्यामुळे जनरली जे एक टिपिकली होतं की आपण जेव्हा बल्क फेजकडनं बंद करून जेव्हा कटिंग फेजकडे जात असतो तर तेव्हा स्ट्रेंथ आपल्याला कमी झालेली जाणवते बऱ्याच वेळेस, पण ती सध्या फेज मला आली नाही आहे. या गोष्टीचा आनंद आहे. आणि आता ज्या पुढे तर जेव्हा आपण आता क्रिएटिन आणि L-आर्जिनाइन सुरू केलं, L-आर्जिनाइन तर फक्त फिजिकमध्ये कामाला येईल, पण क्रिएटिनचा उपयोग आपल्याला ऑब्व्हियसली वर्कआउटची इंटेन्सिटी वाढवण्यामध्ये होणार आहे. त्यामुळे आता तर याच्यापेक्षा अजून स्ट्रेंथ वाढलेली कदाचित जाणवू शकते. आणि ओव्हरऑल जो परफॉर्मन्स असेल किंवा ओव्हरऑल जे वर्कआउट असेल तर ते एन्हान्स करण्याचं काम क्रिएटिन करतं ऑब्व्हियसली. सो मजा येईल. जे ATPचं प्रमाण असेल त्याच्यामध्ये पण मजा येईल. त्यामुळे ज्या काय गोष्टी होतील त्या गोष्टीसाठी मी खूप जास्त एक्सायटेड आहे. आणि बघूयात आपण की आता काय काय होतं. सो आजचा जो दिवस होता डाएट कम्प्लिटली फॉलो केलं. सो सकाळपासून संध्याकाळपर्यंत ईच अँड एव्हरी मील एकदम प्रॉपरली इंटेक केलं. कार्ब्स, प्रोटीन आणि थोडेफार फॅट्स, कारण की अंड्यांमधून सध्या फॅट्स जात आहेत. सो ते त्यांचं एकदम प्रॉपर प्रोपोर्शनमध्ये आज इंटेक झाला. त्यामुळे मस्त वाटतं आहे. आज रेस्ट पण छान होईल, त्यामुळे बॉडी पण चांगली रिकवर होईल. उद्याच्या डेसाठी मी खूप जास्त एक्सायटेड आहे. मला खूप जास्त आज चेस्ट हिट करू वाटत होती आणि उद्या मी करणार आहे चेस्ट. सो मजा येईल. आजसाठी एवढंच. बाकी उद्या भेटूयात. तोपर्यंत आराम करा. मी पण आराम करतो. थँक्यू. धन्यवाद.